मुंबई महापालिका निवडणूक महायुतीने जिंकली आहे। मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या दोन्ही ठाकरे बंधूंना पराभूत करत भाजप शिवसेनेच्या युतीने या निवडणुकीत बाजी मारली आहे। निवडणुकीदरम्यान दोन्ही बाजूंनी टीकेचे बाण सोडले गेले, आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले। आता मुंबईकरांनी आपला कौल दिलाय, पण त्यानंतर सुद्धा आरोप प्रत्यारोपांचं सत्र थांबताना दिसत नाहीये। पाहूयात। मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा। भाजपनं ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवली। मुंबई महापालिकेवर भाजपचाच महापौर बसणार। मुंबई महापालिकेवरील शिवसेनेची सत्ता उलथवून भाजपनं भगवा फडकवला। मुंबई महानगरपालिकेत भाजपनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे। 2017च्या तुलनेत भाजपनं 15 जागा जास्त जिंकल्या। जवळपास दीड दशक मुंबई महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती। मात्र विधानसभेप्रमाणे आता पालिका निवडणुकीतही भाजपचाच डंका पाहायला मिळाला। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने एक हाती सत्ता राखली आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसण्याची दाट शक्यता आहे। जनतेचे मनापासून आभार मानतो। आमचं वरिष्ठ नेतृत्व या ठिकाणी माननीय मोदीजी असतील, आमचे अध्यक्ष नड्डाजी असतील, या ठिकाणी अमित भाई असतील, आमचे कार्याध्यक्ष नितीन नवीनजी असतील, महाराष्ट्रामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गडकरी साहेब असतील, या सगळ्यांचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि पुन्हा एकदा या विजयाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आता आपण सगळे महापौर बसल्यानंतर जल्लोष पुन्हा साजरा करू, हे या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो। मुंबई महानगरपालिकेत कधी नव्हे ते यश भाजपला मिळालंय, त्यामुळे मुंबईत भाजपने एकच जल्लोष केलाय। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपकडून खास रणनीती आखण्यात आली होती। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं मुंबई महापालिकेमध्ये सत्ता खेचून आणली आहे। मुंबईतील विकासाच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली होती। मात्र पालिकेच्या लढाईत ठाकरेंना भाजपनं धोबी पछाड दिलाय। आता मुंबईकरांसाठी काय करणार विचारा, तुमचं मुंबईचं विजन काय विचारा। हे अशाच रडतराव आहेत, सगळे रडतराव आहेत, रडण्यापलीकडे काही करणार नाही आहेत। आणि आता तेच बॉम्बा मारत फिरणार, म्हणजे त्यांना पराभव मागेच दिसला होता 2 दिवसापूर्वी, म्हणून त्याने ती कॅसेट चालू केली होती काल परवापासून, ती आता वाजवत आहे, त्याच्या पलीकडे काय नाही। अशा सगळ्या कपटनीती आणि कूटनीतीचं राजकारण चालू असताना सुद्धा मराठी मतदारांनी, म्हणजे मराठी मतदारांना तिथे पोहोचताच येऊ नये अशा पद्धतीने जे काही राजकारण केलं गेलं, हे फार गंभीर आणि वाईट होतं। मात्र तरी सुद्धा प्रत्येक मराठी मतदाराने, मराठी कलाकाराने, मराठी पत्रकाराने, मराठी उद्योजकाने, प्रत्येकाने ज्याने ज्याने भरभरून हा कौल दिला, त्या प्रत्येकाचे आम्ही आभार। मुंबई महापालिकेच्या निकालानंतर नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय। ट्विट करत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे। उद्धवजी आणि पेगविनला जय श्रीराम असं म्हणत नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचलंय। देवेंद्र फडणवीस आणि अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजपनं मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली। एकनाथ शिंदेना सोबत घेऊन भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरली। मात्र 2017च्या तुलनेत भाजपचा स्ट्राईक रेट चांगलाच वाढला असून शिंदेच्या शिवसेनेला हवी तशी कामगिरी करता आलेली नाहीये। मात्र भाजपनं चमकदार कामगिरी करत महापालिकेवर झेंडा फडकवलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।